प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने सोमवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचबरोबर महात्मा गांधी पुतळा येथे श्रीराम मंदिराची हुबेहूब भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी केली आहे। श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देश राममय होऊन गेला आहे। या सोहळ्याचे औचित्य साधत संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी सकाळी 9 वाजता श्री शिवतीर्थ येथून पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। महात्मा गांधी पुतळा येथे शोभायात्रेची सांगता होईल। या ठिकाणी असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात महाआरती होईल। त्यानंतर आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात येणार आहे। तर 22 ते 24 जानेवारी पर्यंत हे मंदिर सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे। या सोहळ्यात सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय तेलनाडे यांनी केले आहे। यावेळी मोहन मालवणकर, भूषण माने, मंगेश मस्कर, गोविंद सारडा, सचिन कोथमिरे, तृणाल कुंभार उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक, युवकांचे आशास्थान आदरणीय श्रीमंत राजे समरजित सिंह घाटगे राजे साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक शाहू साखर कारखाना संचालक सचिन मगदुम, माजी सरपंच धनंजय तेरवेकर, युवा नेते माणिक आकुर्डे, पिंपळगाव खुर्द, कागल। संजय तेलनाडे फाउंडेशन संयुक्त मंगळवार पेठ वर्ष प्रतिष्ठान म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर जे उभारण्यात आलेलं आहे त्याचे प्रतिकृती आपण छत्रपती शहरामध्ये उभा केलेले आहे। तरी त्यासाठी व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही मंदिराच्या प्रतिकृती साकारलेले त्यावेळेला 22 तारखेला शिवतीर्थावर सकाळी 9 वाजता जमून तिथनं त्याची शोभायात्रा काढून ते गांधी पुतळ्यापर्यंत आपण ती शोभायात्राचं आयोजन केलेलं आहे। त्यावेळेस सगळ्या पूर्ण नागरिकांना आम्ही तिथे येण्याचं आव्हान देखील केलं आहे। त्यावेळेला तिथे एकत्रित येऊन मूर्तीची प्रतिष्ठापना देखील संध्याकाळच्या वेळेस 7 वाजता त्यावेळेला महाआरती व आतिषबाजी व धार्मिक वेगवेगळे कार्यक्रम असे 3 दिवसामध्ये आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे। तरी सगळ्या लोकांना एकत्रच तिथे येण्याचं मी आवाहन करून दर्शनासाठी पूर्णपणे आम्ही ज्या दिवशी उद्घाटन होणार तिथून पुढे कंटिन्यू आम्ही ती दर्शनासाठी कुठे ठेवली। फक्त वेळेची मर्यादा कायद्यासाठी काय बाबा संध्याकाळी रात्रीच्या वेळेला त्यांनी काय सांगतील रात्री 10 किंवा 12च्या टायमिंगला जे बाबा बंद करून मंदिरात